ही फिल्म करताना फिल्म केल्यासारखं वाटलंच नाही. एकतर सेट्स होते ते सुद्धा रिअल्स लोकेशन्स होती. म्हणजे आम्ही अगदी 10x10च्या रूममध्ये आम्ही करत होतो. त्यामुळे तो एक फील असतो. नंतर हे इवन काम करताना कुठेही एकही वाक्य ड्रॅमॅटिक नाही, एकही सीन ड्रॅमॅटिक असा नाही आहे. अगदीच टेक्निकली बोलायचं झालं तर रंगभूमीवर असताना 15 फूट दूर प्रेक्षक असतो आणि सिनेमा असताना 3 फुटावर कॅमेरा असतो. त्यामुळे त्या अनुषंगाने तुम्हाला ते बदल करायला लागतात. हे असं करूया, असं करूया, असं करूया. पण तुम्हाला काय बरोबर वाटतं आणि त्याप्रमाणे मग तुम्ही मला सांगा की वेदर आय एम ओके ऑर नॉट. त्यामुळे मी रशेससुद्धा माझ्या भानगडीत पडत नाही. मी मॉनिटरच्या समोर जात नाही. डायरेक्टरने सांगितलं आय एम ओके विथ इट. मरणात खरोखर जग जगतं असं म्हणतात, पण त्या सुखांताची चाहूल नेमकी कोणत्या टप्प्यावर आपल्याला येते आणि त्या सगळ्या गोष्टीसाठी आजही वेगळ्या अर्थाचा एक स्ट्रगल आहे. पण नेमकं कुठे थांबावं आणि एक्झिट कुठे घ्यावी, रंगमंच असो किंवा प्रत्यक्ष आयुष्यातलं, याच्यावर भाष्य करणारा एक सिनेमा येतो आहे. आत्ता वेळ झाली आणि ख्यातनाम अभिनेत्या रोहिणीताई आपल्यासोबत आहेत. रोहिणीताई, खूप खूप लेट्सअपमध्ये स्वागत आहे. या सगळ्याबद्दल एक भाष्य करणारा आणि तशा अर्थानं एक वेगळा घेऊन येणारा सिनेमा आहे. इच्छामरण किंवा ऐच्छिक इच्छामरण, या सगळ्या गोष्टींवर कशा अर्थानं तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये मिसेस लेले म्हणून तुम्ही यांच्यासमोर येता? ॲक्च्युली इच्छामरण किंवा युथनेशिया इज मरण द्यायचं. पॅसिव्ह युथनेशिया आपण म्हणतो की ज्यांना खूप त्रास आहे अशा लोकांनी आपलं जीवन संपवावं. तर अशा प्रकारचं हे आहे. पण तो आपल्याकडे कायदा नाही आहे आणि आपल्याकडे इवन आत्महत्यासुद्धा आपल्याकडे गुन्हा मानला जातो. तर त्या बॅकग्राऊंडवर थोडंसं जेव्हा मला आनंदने विचारलं तेव्हा फारच वेगळा सब्जेक्ट आहे आणि सिनेमासाठी किंवा कुठल्याही अभिव्यक्तीसाठी फार वेगळा हा सिनेमा आहे. आणि कुठेतरी आता वय वाढल्यानंतर विचार आपले बदलतात. आपण आजूबाजूला पाहतो खूप माणसं अशी असतात की फक्त जगतायत, जगायचं म्हणून व्हेजिटेबल म्हणून जगतायत आपण पाहतो. तर त्यावेळेस इथनेशियाचं महत्त्व कळतं आपल्याला की नाही, हे जगणं नाही आहे. आणि अशा वेळेला एक हट्टाकट्टा माणूस जो असं म्हणतो आहे की माझं आता आयुष्य, मी रिटायर झालेलो आहे, माझा आता समाजालाही काही फायदा नाही आहे, मी स्वतः नुसतं जगायचं म्हणून जगतो आहे, तर आम्ही खितपत पडून मरण्यापेक्षा आम्हाला आधीच एक्झिट घ्यायची परवानगी द्यावी. तर हा जो विचार आहे तो फार महत्त्वाचा. आणि आपण असं म्हणतो ना की रिटायरमेंट कधी घेतात. इवन स्पोर्ट्समन म्हणा किंवा ॲक्टर्स म्हणा किंवा डॉक्टर्ससुद्धा आपण आपलं प्रॅक्टिस दुसऱ्याला देतात. ते सुद्धा कुठेतरी थांबतात. आणि तर ते थांबणं मग आयुष्यात का नाही. तो अर्धविराम आणि पूर्णविराम ह्या दोन्हीमधलं जे अंतर आहे, म्हणजे अर्धविरामाच्या नंतरचा जो काळ आहे तो फार बिकट आहे. आणि त्यामुळे हा जास्त महत्त्वाचा विषय मला वाटला. आणि जेव्हा ह्या विषयावर आनंद करणारे म्हटल्यानंतर मग नॅचरली मी होच म्हटलं. कारण अगदी मला खूप जवळचा विषय वाटतो. निश्चित. पण ह्या सगळ्यामध्ये म्हणजे दिलीप भैयांसारखा एक ॲक्टर, तुमच्यासारखा ट्रेंड ॲक्टर, आणि ह्या सगळ्याची केमिस्ट्री कशी होती त्या, कारण तुम्ही आत्तापर्यंत साकारलेल्या आजी असतील किंवा सासू असतील, ह्या सगळ्यांच्या पलीकडे इथे दिसणारी, प्रोमोमध्ये दिसणारा तुमचा चेहरा किंवा त्यातले बोलके डोळे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक बॉडी लँग्वेज वेगळ्या अर्थानं स्टिफ आहे, स्टबन आहे. त्याकडे कशा अर्थानं सांगाल किंवा ह्या व्यक्तिरेखेचं तुम्ही केलेलं ॲनालिसिस? खरं सांगू का, मला ही फिल्म करताना फिल्म केल्यासारखं वाटलंच नाही. एकतर सेट्स होते ते सुद्धा रिअल्स लोकेशन्स होती. म्हणजे आम्ही अगदी 10x10च्या रूममध्ये आम्ही करत होतो. त्यामुळे तो एक फील असतो. नंतर हे इवन काम करताना कुठेही एकही वाक्य ड्रॅमॅटिक नाही, एकही सीन ड्रॅमॅटिक असा नाही आहे. त्यामुळे ते करताना खूप नॅचरल, खूप आतमधून असं ॲक्टिंग. म्हणजे आपण म्हणतो ना की तुम्ही नुसतं वाक्य बोला, तुमचे डोळे बोलतात. खरं.
तसा तसा कुठेतरी हा त्यामुळे खूप जवळचा वाटला. त्यामुळे काम करताना काम केल्यासारखं सुद्धा वाटलं नाही आणि विषयसुद्धा इतका जिव्हाळ्याचा असल्यामुळे त्याच्यामधला जो भाव आहे, भावार्थ आहे, तो लोकांच्यापर्यंत पोचवण्यासाठी जे काही करता येईल. कारण आपण म्हणतो की म्हणजे मला एकदा सर रिचर्डनी सांगितलं होतं की हे बघ, तुम्ही काम करत असताना लोक तुमच्या बरोबर असतात. तुम्ही जे काय करतात ते त्यांना पटत असतं म्हणून ते तुमच्यासारखाच विचार करतात आणि त्यावेळेस तुम्ही काहीतरी उगाचच करायचा प्रयत्न केला तर ते मेलोड्रॅमॅटिक होतं. खरं. त्यामुळे कुठेतरी दिलेला हा अजिबात ड्रॅमॅटिक न बोलता, अजिबात त्याच्यामध्ये ड्रामा न आणता तुम्ही केलं तर ते जास्त लोकांच्या पर्यंत पोचतं किंवा ते जास्त लोकांना आपलं वाटतं. कारण ह्याच्यामध्ये सुद्धा गिरगावमध्ये राहणारे हे कुटुंब आहे, मध्यमवर्गीय आहे. ही शिक्षिका होती शाळेमध्ये आणि अशा वेळेला ते निवृत्त कुटुंब दिवस कसा घालवत आहेत ते ते बघितलेलं असणार लोकांनी खरं. आणि ते बघताना ती खरं वाटायला पाहिजेत पात्र. ती हाडामासाची वाट नाही पाहिजे सेल्युलॉइडवर हो. दिसण्यापेक्षा. त्यामुळे म्हणजे मग तो सब्जेक्ट आहे तो जास्त त्यांच्यापर्यंत जाऊन पोचतो. खऱ्या अर्थानं भिडतो त्या सगळ्या गोष्टींमध्ये. NSDचं प्रशिक्षण, त्यानंतर सर रिचर्ड ॲटनबरो आणि त्या सगळ्या गोष्टी एक आयुष्यातली वेगवेगळी किंवा जयदेव सरांबरोबर किंवा वेगळ्या पद्धतीचं तुमचं असणारं काम अगदी मातब्बर दिग्गज स्टार सुपरस्टार असं सगळ्यांबरोबर काम केल्यानंतर असणारं माध्यमांतर जे आहे, रंगभूमी आहे, टेलिव्हिजन आहे, सिनेमा आहे, कशा अर्थानं स्वतःला मोल्ड करत जाणं आणि टेक्निक ॲडॅप्ट करत जाणं, ह्या स्वतःला किती अर्थानं तो घणाचे घाव आतल्या बाजूला असतात आणि तशा अर्थानं पैलू पाडत जाणं असतं. ॲक्च्युली या सगळ्यामध्ये मला स्वतःला असं वाटतं की रंगभूमीवरचं ट्रेनिंग हे फार महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये. कारण रंगभूमीमध्ये तुम्हाला कॅरेक्टर पहिल्यापासून तुम्ही डेव्हलप करता ती कॅरेक्टर. माध्यमं वेगळी आहेत पण प्रिपरेशन एकच आहे. नाही तुम्ही टी व्ही करा, फिल्म्स करा किंवा थिएटर करा, ती माध्यमं वेगळी आहेत आणि त्यामुळे त्याची अभिव्यक्ती जी आहे ती वेगवेगळी आहे आणि त्या बरहुकूम तुम्हाला मग थोडंसं स्वतःला ॲडॅप्ट करायला लागतं. रंगभूमीवर असताना अगदीच टेक्निकली बोलायचं झालं तर रंगभूमीवर असताना 15 फूट दूर प्रेक्षक असतो आणि सिनेमा असताना 3 फुटावर कॅमेरा असतो. त्यामुळे त्या अनुषंगाने तुम्हाला ते बदल करायला लागतात. बरं इव्हन नाटकामध्ये सुद्धा काही लोकधर्मी नाट्य आहे आणि हे रिअलिस्टिक प्लेस वास्तवदर्शी पण आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला इव्हन नाटकं करत असताना त्याचं भान ठेवायला लागतं. म्हणजे मी खंडोबाचं लगीनमध्ये काम करताना जे करीन ते मी चारचौघी करताना नाही करणार. त्यामुळे त्याच्यासाठी हे जे प्रिपरेशन आहे किंवा तुम्ही तुमची जी कॅरेक्टर आहे, तुमची जी भूमिका आहे ती समजावून घेणं, ती तिच्या आतपर्यंत जाऊन पोचणं. म्हणजे मी रिअलिस्टिक पण केलेल्या आहेत. म्हणजे गांधीसारखं बादसारखी भूमिका पण केलेली आहे. तो वरचा जो आहार्य जो आहे त्याच्यापेक्षा आतमध्ये त्यांच्या काय चाललं आहे हे जास्त मला महत्त्वाचं वाटतं. मग ते नाटक असो, फिल्म असो किंवा टेलिव्हिजन असो. त्यामुळे त्याप्रमाणे तुम्हाला टेक्निकली फक्त ॲडॅप्ट करायला लागतं स्वतःला. नाहीतर तिन्ही माध्यमांमध्ये तुमची तयारी ही तीच असते. तुमचा अभ्यास तोच असतो, तुमचं आकलन म्हणा तेच असतं आणि तुमचं व्यक्त होणं मे बी वेगवेगळं असेल. आणि त्यातलं बिटवीन द लाईन्स त्याचा आशयाचा अपहरण होऊ न देणं ही त्यातली सगळ्यात मोठी जबाबदारी. हे सगळं करत असताना अनंत महादेवन ॲज अ डिरेक्टर आणि वेगळ्या अर्थानं पुरस्कारांसाठी किंवा तशा अर्थांचं नाव होतं, काम करत असतानाचा अनुभव कसा होता? अतिशय सुंदर. मी मगाशी म्हटलं तसं मला फिल्म करते किंवा मी शूटिंग करते, शूटिंग कधी झालं मला कळलं पण नाही खरं सांगायचं तर. कारण ही इज व्हेरी कम्फर्टेबल टू वर्क विथ. फार मस्त वाटतं काम करताना कारण तुम्हाला तो स्पेस देतो. हे हे आहे आणि तुम्ही करा आणि मग त्याला पाहिजे तेवढंच फक्त घेतो.
ते जास्त महत्त्वाचं असतं की डायरेक्टर सॅटिस्फाईड आहे का, म्हणजे माझी काम करण्याची पद्धत ती आहे. मी खूप काही देईन की हे असं करूया, असं करूया, असं करूया, पण तुम्हाला काय बरोबर वाटतं आणि त्याप्रमाणे मग तुम्ही मला सांगा की वेदर आय एम ओके ऑर नॉट. त्यामुळे मी रशेससुद्धा माझ्या भानगडीत पडत नाही, मी मॉनिटरच्या समोर जात नाही. डायरेक्टरने सांगितलं आय एम ओके विथ इट. त्यामुळे आनंद तसा आहे. आणि चिडणं नाही, रागवणं नाही. समजा काही पटलं नाही तर एकांतात जाऊन एकट्याला तो सांगेल ज्याचं पटलं नाही आहे ते, सगळ्यांच्या समोर सांगणार नाही. सो दॅट ऑल्सो मेक्स अ डिफरन्स की तुम्ही काम करताना तुम्हाला खूप कम्फर्टेबल वाटणं हे महत्त्वाचं असतं आणि ते सेटवर होतं. आणि दिलीप भाई यांच्याबरोबर काम करताना तर मजाच आली होती, कारण तो एक चांगल्या ॲक्टरचा, कारण मी अगदी लहानपणापासून दिलीप भैयांना पाहिलेलं आहे. म्हणजे त्यांची चेटकीण रत्नाकर मतकरींच्या नाटकातली ती मी लहानपणी पाहिलेली होती. सो अगदी लहानपणापासून त्यांना पाहता आलेली आहे. आणखीन त्यामुळे एक चांगला ॲक्टर समोर असल्यानंतर जो गिव्ह अँड टेक असतो तो तुमची कॅरेक्टर आणखीन उंचावर नेऊन पोचवतो. एक तर तुम्हाला सुद्धा तो घेता आला पाहिजे, ती गोष्ट वेगळी, पण तरीसुद्धा तो असणं फार जरुरी असतं. आणि तसं दिलीप भाई यांच्याबरोबर झालेलं. निश्चित. ह्या सगळ्यातला एक वेगळा आयुष्यातला टप्पा होता 4 दिवस सासूचे. तशा अर्थानं म्हणजे इतकं प्रायोगिक रंगभूमीवर काम केल्यानंतरही टेक्निकली ज्यावेळेला सिरियल सुरू होती किंवा त्या सगळ्याचा एक अख्खा एक तप म्हणावं तशा अर्थानं किंवा चॅनल ड्रायव्हर अशा अर्थाने ती सिरियल होती. ते सगळं करत असतानाही स्वतःचं वेगळेपण जपत राहणं, एका छापाची भूमिका आहे त्या सगळ्या गोष्टीचं, आणि तेही सातत्याने करत राहणं ॲज अन क्रिएटिव्ह पर्सन म्हणून तो टेकिंग टोल ऑन युअर वर्क ऑर टेक्निकली एक काम आहे आणि त्या गोष्टीला 100% देऊन न्याय देऊन तुम्ही केलं. अर्थात त्यामुळेच खरं तर लोकांना आवडलं, पण ॲक्टर म्हणून टेलिव्हिजन करत असतानाचं पेन खऱ्या अर्थानं काय असतं? ॲक्च्युली तसं पाहायला गेलं तर 4 दिवस सासूचे हे खूप वास्तववादी वगैरे मी नाही म्हणणार. त्याची एक स्टाईल होती आणि त्या स्टाईलच्या पेक्षा वेगळं मी काहीतरी केलं असतं तर कुठेतरी डावाडोल झालं असतं. त्यामुळे एक आम्ही प्रत्येक वेळेला हे करताना खलीलजी हे बरोबर नाही वाटत आहे. मग खलीलजी आम्हाला सांगायचं की नाही, मग ते पटवून द्यायचे. आणि मग आम्ही म्हणायचो हां आपल्याला हे पटलेलं नाही आहे, पण डायरेक्टर सांगते ना तर आपण असंच करायचं. हा जो ॲडॅप्ट, मी मगाशी म्हणाले तसंच ॲडॅप्ट तुम्ही स्वतःला केलं पाहिजे. कस्टमाइज करून घेणं किंवा आपण माध्यमं तर आहेतच, पण डायरेक्टरचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू असेल, त्या कलाकृतीची जी शैली असेल तर, कारण मला एकदा आठवतं आहे सरोजिनी वैद्यांनी सांगितलं होतं, मी तुझं ते 4 दिवसमधलं काम पाहिलं हं, ते दिलेल्या चौकटीत तू चांगलं करतेस. दिलेल्या चौकटीत तू चांगलं करतेस हे मला ते फार महत्त्वाचं वाटतं. कारण आपण काहीतरी वेगळं, कोणीतरी ड्रॅमॅटिक करते आणि आपण भयंकर रिअलिस्टिक करतोय, मग तो बॅलन्स जातो. नाही पण तो त्यातही बॅलन्स सांभाळणं हे सुद्धा समतोल राखण्यात हां, हे सुद्धा ॲक्टरचं काम असतं माझ्या मते. निश्चित. बासारखी एक वेगळी हे किंवा अग्निपथमधली बच्चन साहेबांची आई किंवा इतक्या सासू आजी असं सगळं करत असताना यातल्या मिसेस लेले हे वेगळं. तशा अर्थानं आतापेक्षा ती वयोवृद्ध किंवा त्या टप्प्यावर 65 वर्षाची असलेली आहे, आयुष्याची एक जमापुंजी अनुभवाचं संचित असं घेऊन उभं राहणारी ती व्यक्ती कशा अर्थानं त्या गोष्टीला असावं असं तुमच्या पद्धतीने या व्यक्तिरेखेचा अभ्यास होतो? मला वाटतं खूप अभ्यास वगैरे नाही, पण कारण त्याच्यामध्ये खूप तसं तांत्रिक किंवा टेक्निकल नाही, टेक्निकल नाही आहे. ते समजून घेणं, ते आकलन होणं आणि ते पटणं हे जास्त माझ्या मते महत्त्वाचं होतं. त्याच्यामध्ये इतर हिस्ट्रिऑनिक्स दाखवायला काहीच हे म्हणजे दाखवायचं नव्हतेच ॲक्च्युली, की हा बाबा हा माझा सीन आहे आणि मी ह्याच्यामध्ये करीन असं काही नाही. ते फील करणं जास्त महत्त्वाचं होतं आणि ते फील करून सुद्धा ते पटणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं. हृदयस्पर्शी वाटणं किंवा ते इमोशनल टच असणं, जे तुम्हाला ते पटतं तेव्हाच तुम्ही इतरांना पटवून देऊ शकता.
आणि त्यामुळे मला खूप अभ्यास असं माझ्या मते मी फार तसा केला नाही, पण समजून घेण्याचा प्रयत्न केला. ते पटवण्याचं, ते पटलं तर होतंच त्या म्हणूनच मी केली ही फिल्म. पण ते समजून घेणं, आणखीन त्याच्यामध्ये आतमध्ये जाणं आणि मे बी लॉकडाऊनच्या काळाच्या नंतर आम्ही ही फिल्म केली. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये जे आलेले अनुभव आहे, जो एकटेपणा आहे, तो मला वाटतं त्यांनी मला जास्त ते समजून घ्यायला आकलनासाठी मला जास्त ते महत्त्वाचं वाटतं, की लॉकडाऊनच्या इमिजिएटली नंतर, कारण आपले विचारसुद्धा वेगळे झालेले आहेत लॉकडाऊनच्या नंतर, आणि त्यावेळेस हा सब्जेक्ट करणं हे मला वाटतं कल्पनातीत होतं माझ्यासाठी. निश्चित. या सगळ्यात आयुष्याच्या या टप्प्यावर जमा खर्च मांडायचा झाला तर त्यावेळेला यश किंवा जगणं याची व्याख्या तुम्ही कशा अर्थाने करा? आता यशाची व्याख्या प्रत्येकाच्या बाबतीमध्ये वेगवेगळी असते. जेव्हा तुम्हाला काही जमत नाही आणि ते जमलं की आपण त्याला यश म्हणतो. म्हणजे त्याचं मोजमाप असं फुटपट्टी तुम्ही यशाला लावूच शकत नाही. प्रत्येकाचे निकष वेगळे आहेत. निकष वेगळे असतात. म्हणजे एक साधी गोष्ट अगदी NSDमधली मला आठवते. आमच्या वर्गामध्ये मी पहिली दुसरी असायची आणि एकदा मला माझ्या टीचरने सांगितलं होतं, म्हणे 1 बरस के बाद तुम यहाँ से यहाँ गई हो, लेकिन वो जो दूसरा लड़का है ना, वो यहाँ से अगर यहाँ गया है तो ही हॅज गेन्ड मोर देन यू. यू नो, त्यामुळे तुम्ही कशाला यश म्हणता किंवा कशाला सक्सेस म्हणता हे सांगूच शकत नाही. प्रत्येकाचं आपापलं असतं आणि ते आपापलं आपण गाठायचं असतं. निश्चित. इतक्या आपल्यापणाने रोहिणीताई बोलल्यात. लेट्सअप बरोबर खूप मनापासून धन्यवाद तुमचं. थँक्यू सो मच. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. थँक्यू.